कोपरगाव तालुक्यातील अंचलगाव चौकीजवळ नगर मनमाड महामार्गावर गुरुवारी रात्री 11:30 ते 12 वाजण्याच्या सुमारास 3 वाहनांचा भीषण अपघात झाला। या अपघातात पिकअप वाहनातील अनेक कोंबड्यांचा मृत्यू झाला आहे। या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे। अंचलगाव चौकीजवळ अपघात झाल्यानंतर एसगाव पासून कोपरगाव शहरापर्यंत वाहतूक कोंडी झाली असून येवल्याच्या दिशेने देखील मोठ्या प्रमाणात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहे। सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही मनुष्यहानी झाली नाही, मात्र पोल्ट्री फार्मच्या पिकअप वाहनातील अनेक कोंबड्यांचा मृत्यू झाला असून तिन्ही वाहनांच्या मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। अपघातानंतर महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहे। रिमझिम पाऊस सुरू असल्याने पोलिसांना वाहतूक सुरळीत करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे। घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासन आणि संबंधित यंत्रणा तातडीने घटनास्थळी दाखल झाली आहे। अपघातग्रस्त वाहने रस्त्याच्या कडेला हटवून वाहतूक पूर्ववत करण्याचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले आहे। अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलिसांकडून घटनेचा पंचनामा आणि पुढील तपास सुरू आहे। या अपघातामुळे परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते, मात्र पोलीस प्रशासनाच्या वतीने वाहतूक सुरळीत करण्याचे काम सध्या सुरू आहे। या अपघातामध्ये काही जण जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे। प्रतिनिधी मुबीन खान, माय न्यूज, कोपरगाव।